काश्मीरी मसाला चिकन खूप छान झणझणीत आणि खूप छान चवीला लवकर बनणारे. चला बघूया याची रेसिपी. काश्मीरी मसाला चिकन बनवण्यासाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे मी मस्त. एक मोठी विलायची घेतलेली आहे, जायफळ फूल घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, एक 2 विलायची घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे 7 ते 8 आणि 4 ते 5 लवंग घेतलेले आहे आणि हे चक्री फूल घेतलेलं आहे. तेल छान थोडं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व मसाले आधी टाकून घ्यायचे आहे. लसूण पेस्ट घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे आणि हे 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत, त्याच्या अशा प्रकारे उभे काप करून घेतलेले आहेत. ते आता यामध्ये आपण टाकून घेणार आहे. आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे. अर्धा किलो चिकनला हे पावभर कांदे आहेत, हे छान बारीक कापून घेतलेले आहे. आता हे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये. कांदा आणि यामध्ये वापरलेले सर्व मसाले आपल्याला सोनेरी रंगाचा कांदा होईपर्यंत छान परतत राहायचा आहे. छान असं मस्त प्रकारे कांदा असं छान फिरून घ्यायचा आहे, सतत फिरून घ्यायचा आहे कांदा. बघा मस्त लाल बुंद कांदा झालेला आहे. आता हे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीकशे, हे टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा छान गळेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. आणि टोमॅटो मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि टोमॅटो हे सतत आपल्याला फिरवत राहायचे. छान हे एकसंध झालं पाहिजे सर्व सारण. टोमॅटो आणि कांदा छान मिक्स करून घेतलेला आहे. आता एक 10 मिनिट हे असंच मी शिजू देणार आहे. छान मस्त 10 मिनिट हे टोमॅटो आणि कांदा छान प्रकारे शिजलेला आहे आणि शिजल्यानंतर अशा प्रकारे कढईच्या कडेने असं दाबून दाबून कांदा आणि टोमॅटो छान बारीक करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो बारीक झाला पाहिजे. टोमॅटो आणि कांदा छान एकजीव झालेला आहे आणि याची एक पेस्ट सारखी झालेली आहे. आता यामध्ये मी धनेपूड घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, साधं तिखट घेतलेला आहे आणि हा बिर्याणी मसाला आहे आणि हळद घेतलेली आहे. हे सर्व यामध्ये मी छान प्रकारे टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. एक 3 ते 4 मिनिट हे सर्व मसाले टाकून छान असं फिरून घेतलेलं आहे. हे अर्धा किलो चिकन छान प्रकारे मी मस्त धुवून घेतलेलं आहे. हे यामध्ये टाकून आपल्याला एक 4 ते 5 मिनिट सतत फिरवत राहायचं आहे. यामध्ये 1 चम्मच दही टाकून घेणार आहे आणि छान फिरून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला 1-2 मिनिट छान परतून घेणार आहे दही टाकल्यानंतर. आता मी यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही छान अशी घट्टसर आलेली आहे. हे काश्मीरी मसाला चिकन असल्यामुळे अशा स्ट्रक्चरचं ठेवलेलं आहे. तुम्हाला जर थोडासा रस्सा पातळसर हवा असेल तर तुम्ही अजूनही यामध्ये पाणी वाढवू शकता. बघा मस्त तर्री आलेली आहे. आता हे असंच आपण एक 10 मिनिट छान प्रकारे झाकण लावून 10 मिनिट छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त एक 15 मिनिट झालेले आहे. बघा काश्मीरी मसाला चिकन छान शिजलेला आहे आणि तरी सुद्धा छान सुटलेली आहे. मस्त यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे छान प्रकारे आणि खूप छान सुवास सुटलेला आहे. हा काश्मीरी मसाला चिकन जो आहे हे तुम्ही नक्की करून बघा. यामध्ये कुठल्याच प्रकारे खोबऱ्याचा किंवा वाटणाचा उपयोग केलेला नाही आणि अतिशय सुंदर सुभग आणि चविष्ट असं चिकन बनून तयार होते. चिकन बनवण्याचा जो नवीन प्रकार आहे तो तुम्ही नक्की करून बघा आणि काश्मीरी मसाला चिकन कसं झालं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.